आता सगळे तुमच्याकडं, पण खंत एका गोष्टीची आहे, जिच्यासाठी सगळं उभं केलं ती बघायला नानी नाही ना आता. माई रे माई रे, तेरे बिन में तो अधूरा रहा. माई रे माई रे, तेरे बिन में तो अधूरा रहा. जीना 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 रे, उड़ा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराए. जीना जीना उड़ा गुलाल, माई तेरी चुनरिया लहराए. आई सर्वस्व आहे, आई प्रेम आहे, आई ममता आहे, आई मायेचा झरा आहे, आई वात्सल्य आहे, आई करुण आहे, आई श्रद्धा आहे, आई जिव्हाळा आहे, आई चिकाटी आहे, आई श्रद्धा आहे, अरे आई संस्कार आहे आणि आई सर्वस्व आहे. रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता
सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची जोडे बहुत सुकृताची उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता दुर्गे व्यथा जन्माचा भावे चरणी देवा माता दुर्गे व्यथा जन्माचा दुर्गे व्यथा माता दुर्गे व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन बंधु सोय कृष्ण सर्व विद्या हे जाणना शरण रिगा देवासी सर्व विद्या हे जाणना सर्व विद्या हे जाणना सर्व विद्या हाया विघ्ने ब्रह्मदासरे मनता मी माझी करे येतो संपत्तीचे वारे साचकारे जाई एक संपत्तीचे वारे एक संपत्तीचे वारे साचकारे जाई आयुष्यात आहे आयुष्यात आहे काळ तपसे काळ तपसे सहिता घोर
भक्तीच्या प्रेमावर क्षण क्षण नाम स्मरा क्षणा क्षणा नाम स्मरा मुक्ती संयोजकाला हे करा बाबा मुक्ती संयोजकाला हे करावा हे करावा हे करावा विष्णुदास विनवी नामा विष्णुदास विनवी नामा बोलो नका भव कामा बोलो नका भव हरा अंतरी निज प्रेमान आणि हरी भक्ती दरा नका चुकाने मार भक्ती धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन तू सोय रे भीषण सर्व विद्या हे जाणून शरणारी घा देवासी सर्व विद्या हे जाणून शरणारी घा सर्व विद्या हे जाणून शरणारी घा खोपार कुमाई खोपार हॅलो उठा जागे
राधे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे हे तो संपत्तीचे वारे जात साचुकारे जाईल आयुष्य जात आहे पहा काळज पतसे महास्वहिताचा घोर वहा द्या निरहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा क्षण क्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेची करा बापानो विष्णुदास बिनवी नामा बोलू नका भव कामा धरा अंतरी निज प्रेमा न चुका नेमा हरिभक्ती धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी विठ्ठल विठ्ठल योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां गीन्द्या संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तम् परं धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे पंचे कृपादाने कथेचा विस्तार पंचे कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार त्याच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका 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 बाबा सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका संत कृपादाने कथेचा विस्तार संत कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांचे कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासका कलावद्य जीवधरा अर्थावतारम कलांकांक तेजोदी कामोदी वक्त्रम कलानिशवादा थोडा बेस कमी करा पनोदार दक्षम समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञान देवम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाचे श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आता हृदय हे आपले चौफाळुनी आभले वरी वै पावले श्री गुरूंची मजरदय सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरु म्हणून विशेषा त्या धुर्वेकावरी जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजेत प्रकटे महानिधी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता बंधू रंग भूमिका आता रंगवंद भूमिका कीर्तनी उभी होती लोका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा टाळ मृदंग श्रोते देखा
तया माझे दंडवत तया माझे दंडवत प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता चरणावरी ठेवणी माता साष्टांगाता दंडवत ऐशे नमन करून सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञान म्हणून या आपल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठाल 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 विठ्ठल विठाल विठाल विठ्ठल विठाल घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची देवा दिन दुर्बळाची घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दिन दुर्बळाची दिन दुर्बळाची सेवा दिन दुर्बळाची घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला गायलेला उच्चारलेला अभंग पंढरपूर निवासी भगवान परमात्म्याचे लाडके प्रेम भांडारी प्रेममूर्ती संत शिरोमणी नामदेव महाराजांचा काकड या प्रकरणातील त्यांच्या सुप्रसिद्ध असणारा सुपरिचित असणारा वारकऱ्याला भावणारा आणि सामान्य जीवाला सावध करून उपदेश करणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा. नामदेवरायाच्या आजच्या अभंगातून भूमिका स्पष्ट आहे. झोप लागलेल्या जीवाला सावध करताना श्री संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात उठा आणि जागवा, स्मरण करा पंढरीनाथा. सामान्य जीव जागा झाला आणि खरंच म्हटलं का हो नामदेवराय, आम्ही पळस मंडळ गावात बसलो, एवढी सगळी लोक मंडपात डोळे उघडून टकाटका तुमच्याकडे पाहतो, तरी तुम्ही म्हणता जागवा जागवा जागवा. झोप लागली का आमची? महाराज म्हटले झोप लागली ती परमार्थात आणि जागे राहिला ते प्रपंचात. मी सांगतोय म्हणले उलट, परमार्थात जागवा, प्रपंचात झोपला तरी हरकत नाही. म्हणून उठा जागे व्हा रे. भजन करताना म्हणले आपल्याला डुलका लागतो, झोप येते, आणि आपल्याला रात्री 2-3 वाजता पहाटेच्या दाऱ्यावरती जायचं म्हटलं शेतात तरी तंबाखूचा आर लावतो, मग पहाटे 2-3 वाजता 4 वाजता दारी धरतो. माणसं म्हणले प्रपंचात जागा राहिला ना, पण जागर राहायचंय ते परमार्थात. उठा जागे व्हा रे आता. बर, स्मरण करा पंढरीनाथा. उठा म्हणजे शब्दाचा अर्थ, जाग व्हा शब्दाचा अर्थ. ज्या गोष्टीचा विसर पडला तुम्हाला त्या भगवान परमात्म्याला विसरू नका. स्मरण करा पंढरीनाथा तर जाग व्हाल. स्मरण 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 म्हणजे नेमकं काय? भावे चरणी ठेवा माथा आणि चुकवी व्यथा जन्माच्या फायदा. महाराज तुम्ही आम्हाला जाग करता, आम्हाला धोका देणाऱ्या गोष्टीपासून सावध करता, पण आम्हाला एक गोष्टीचं उत्तर द्या. आतापर्यंत आम्ही प्रपंचात राहून जे काही कमवलं त्याचं नेमकं काय करायचं? महाराज म्हटले ते जागेला राहणार आहे. धन दारा पुत्र जन, यादी ऐका. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे हे पिशवून सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवाशी. आधी म्हणले भावी चरणी ठेवा माथा आणि पुन्हा म्हणले शरण रेगा देवाशी. दोन्हीचा अर्थ एक आहे. बर, मग आम्ही जे कमवलं आमच्याकडनं काय चुकलं? महाराज म्हटले तुमच्याकडनं एकच चुकलं. माया विघ्ने भ्रमला खरे. हलवू नका सारखं, ते एकदा सेट करा. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे ने घरे. हे जीवाचं चुकलं. हे तो संपत्तीचे वारे. तुमच्या माझ्या डोळ्यावर सध्या संपत्तीची धुरा आली, धुरा, आणि या धुरामुळे तुम्हाला म्हणले लांबचं वाईट आपलं चांगलं काही फरक कळेना. म्हणले माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे ने घरे. हे माझं ते माझं ते माझं ते माझं ते माझं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय क्रमांक 5 ओळी क्रमांक 20 मध्ये मी आणि माझं विसरण्याला साधू नावाची उपमा दिली. आणि मी माझ्या आईशी आठवण विसरले जायाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर 5 अध्याय सांगतो. ज्ञानोबराय म्हणले मी आणि माझं विसरला तर दुःख होणारच नाही, पण जोपर्यंत
मी म्हणतो आणि माझं म्हणतो तोपर्यंत त्याला दुःख होणार. म्हणता मी माझे निगरे हे तो संपत्तीचे वारे. हे वारं कशाचं आहे? संपत्तीचे वारे. साचुकारे जाईल. महाराज खरंच जाणार आहे का हो? अहो जाणार नाही म्हणले चाललंय. आयुष्य जात आहे पहा. किती गोड अभंग आहे हो. एका एका चरणाची संगती आहे, लक्षात घ्या. साधक विचारतो खरंच जाईल का हो? अहो जाईल का कुठं म्हणता, आता चालूच आहे ना. यादव महाराजाचं उदाहरणार्थ जे काही आयुष्य असेल त्यातलं सकाळी 10 वाजता इथं मी पोचलो तेव्हा जितकं होतं तितकं आता नाही माझ्याकडं. ध्यानात येते का तुमच्या? 12 वाजून 5-10 मिनिटांनी आपण फुलं टाकल, जितकं आयुष्य मला आता आहे तेवढं 12 वाजता नाही. तासभर कमीच झाला ना. आयुष्य जात आहे पहा. काळज मला काल जितकं आयुष्य होतं तितकं आज नाही, आणि आज जितकं केले रे महाराज तितकं उद्या नाही. आयुष्य जात आहे पहा. अहो घड्याळाचा काटा सेल संपल्यावर थांबल, कळी काळाचा काटा कधी थांबत नाही, हे लक्षात ठेवा. आयुष्य जात आहे पहा. सावधान काळ जपतसे महा. स्वहिताचा घोर वहा. आणि ध्यानी रहा श्रीहरीच्या. सत्कर्म करा. देव देश धर्म माता पिता यांची सेवा करा. आयुष्य जात आहे पहा. मिळालेल्या थोडक्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनाचं सोनं करून घ्या. बर, सोनं करून घ्या म्हणजे नेमकं काय करा? आणि मग पुढचं चरण सांगतं. संत चरणी भाव धरा. क्षण क्षणा नाम स्मरा. अंडरलाईन द सेंटेन्स. क्षणाक्षणाला नामस्मरण करा तरच कल्याण होईल. कधी कधी भजन केलं तर देव कधी कधीच कृपा करल, पण क्षणाक्षणाला भजन केलं तर अंतकाळामध्ये कळी काळाच्या तावडीत न देव वाचवलं. क्षण क्षणा नामस्मरा. मुक्ती सायोजतावरा. हे चिकरा बापानो आणि तात्या. जेव्हा बापानो, दादानो, तायानो, आयानो असे शब्द येतात तेव्हा म्हणायचं संत काकुलतीला आले. तुमच्या ध्यानात येते का? जेव्हा अभंगात तायानो, बापानो, दादानो असे शब्द येतील ओळखायचं संताचे आता गुडघे टेकले आणि काकुलतीला आले. आणि म्हणून तर काकुलतीला आले. विष्णुदास विनवी नामा. विनंती केली, बोलू नका भव कामा. धरा अंतरी निज प्रेमा. न चुका नेमा हरिभक्ती विठ्ठल. विठ्ठल. अशा काही शर्ताचा अभंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन. किम निमित्तानं सेवेचं आयोजन आहे सगळ्याला ज्ञात असलं तरी सांगणं वक्त्याचं आद्य करता या न्यायानं पुण्यभूमी पावन क्षेत्र आपल्या पळस मंडळ नावाच्या गावामध्ये कैलासवासी म्हणा, वैकुंठवासी म्हणा, स्वर्गवासी म्हणा, मंगल पांडुरंग पवार नानी म्हणायचे सगळेजण, बरोबर ना? आदरणीय नानींचं प्रथम पुण्यस्मरण म्हणा किंवा प्रथम वर्ष श्राद्ध म्हणा. वयाच्या 60व्या वर्षी आदरणीय नानी पवार परिवाराला पूर्ण करून गेल्या वर्षी परमात्म्याच्या चरणामध्ये त्यांची प्राणज्योत विलीन झाली. आपल्या परिवाराला पूर्ण करून नानी स्वर्गवासी वैकुंठवासी झाल्या आणि आपल्या परिवारातनं चालता बोलता मायेचा झरा गेल्या वर्षी आटला. हे बघा, रस्त्यानं चालणाऱ्या उन्हाळ्यातल्या लोकाला जेवण नाही दिलं तरी त्याला पाणी दिल्यावर त्याचं संतुष्ट मन होतं, तृप्ती होते मनाची. रस्त्यानं उन्हाळ्यात चालताना पाणी नाही मिळालं, जेवण नाही मिळालं, फक्त पाणी दिलं तरी त्याचं मन समाधानी होतं. तसं जीवन जगत असताना देवानं एखादं सुख कमी दिलं तरी त्याला अजिबात नाराज होत नाही. पण जसं पाणी पिल्यावर मन तृप्त होतं तसं मायबाप घरात असल्यावर मन भरून येतं, तृप्त होतं मन. पण आमचा मायेचा झरा गेल्या वर्षी परमात्म्यानं आमच्यातनं चोरून नेला. नानींना देवानं आपल्याकडे बोलावून घेतलं आणि या परिवाराला पवार परिवार, आपतेष्ट, नातेवाईक, घनघोत, मित्र परिवार, पळस मंडळ, ग्रामस्थ, त्यांचे पंचकृषीतून आलेले पारमार्थ स्नेही आणि त्यांचे नाते गोते या सगळ्या लोकांना पूर्ण करून त्या देवाघरी निघून गेल्या. आज तिथीनं 1 वर्ष त्याला पूर्ण झालं तर त्यांच्या पश्चात शोकाकुल त्यांचे पतिराज पांडुरंगजी भगवान पवार आणि त्यांचे चिरंजीव सूरजरावजी पांडुरंग पवार, त्यांच्या 3ही कन्या वैशालीताई, ऋषालीताई, सारिकाताई, 7 नातवंडे आणि समस्त पवार परिवार. 3 लेकीला जन्माला घालणारी, सूरजदादा नावाच्या एका चिरंजीवाला जन्म देणारी पवित्र माऊली काळाच्या पडद्याआड गेल्या वर्षी निघून गेली. आजपासून बरोबर 1 वर्ष पाठीमागचा दिवस आठवला तर तुमच्या लक्षात येईल आतापर्यंत मृत्यू किती वेदनादायी असतो हे आम्ही वर्तमानपत्रात वाचलं होतं, टीव्हीला पाहिलं होतं. जेव्हा पवार परिवारामध्ये प्रत्यक्ष ही घटना घडली तेव्हा 1 वर्षापूर्वी या 3ही लेकीच्या, एका चिरंजीवाच्या, पतीच्या, नातवंडाच्या, आपतेष्टांच्या डोळ्यातनं पाणी आलं. याला कारण असं बाबा, खिशाला लावणारा पेन एखाद्यानं चोरून नेला तरी ते आठवडाभर जेवत नाही. माझा लय भारी इथला होता, मला करमत नाही, मला त्याची सवय होते. आणखी गोड सांगू, पळस मंडळ गावातला एखादा माणूस आपल्या गावातनं एसटीत बसला आणि पंढरपूरला गेला. 1-2 तास प्रवासात एसटीत बसला आणि त्याच्या नव्या प्रवाशाची जर त्याची ओळख झाली तर 2 तास गप्पा मारता मारता, का हो तुम्ही कोण्या गावचे? मी दहेगावचा. तुम्ही कोण्या गावचे? मी पळस मंडळचा. हो अहो, आपली बरं झालं ओळख झाली, तुम्ही तर माझ्या शेजारीच आहे.
असं करता करता मोबाईल नंबर घेतला. मग ओळख पडली. 2 तासाच्या प्रवासाचं रूपांतर मैत्रीत झालं. आणि मग 2 तास प्रवास करून जर त्या माणसाला वाखरी पाटीवर उतरायचं असलं म्हणे महाराज, तर ते उतरताना त्याच्या डोळ्यात पाणी येतं. काय हो 2 तास काय गप्पा मारल्या आपण, काय गोड वागलो आपण, काहीच जीवनात कमवायचं काही नाही, कमवायचं हेच सोबत आणायचं, इतकं गोड बोलतं ते. वैराग्य वृत्ती प्राप्त होती. काही नाही हो कमवायचं. किती तुम्ही गोड बोलत होता, किती आपल्या आध्यात्मिक चर्चा चालायच्या. तुम्ही तुमच्या घरची परिस्थिती सांगितली, मी माझ्या घरची परिस्थिती. अहो 2 तासाच्या रूपाचा प्रवासी आहे, आधी अनोळखी आहे, नीट ध्यान देऊ नये का. एसटीत बसण्या अगोदर दोघाची ओळखच नाही, पण खाली उतरताना एवढी घट्ट मैत्री झाली की त्या 2 तासाच्या प्रवासाला त्याला वाटतं ह्याला सोडूच नाही. मला उत्तर द्या, 2 तासाच्या प्रवासात प्रवासी भेटला तरी त्याला वाटतं सोडू नये. 60-65 वर्ष आमच्या आईला या परिवारात आम्ही संगोपन, आमच्या आईनं आमचं संगोपन केलं आणि आम्ही तिची या 2 हातानं सेवा केली. आम्हाला वाटत असेल का आमची आई जावी, नाना तरा प्रयत्न केले माय वाचवण्यासाठी, पण आले देवाची या मना, तेथे कोणाचे चालेना. नियतीच्या पुढं, कळी काळाच्या पुढं पवार परिवारासहित अनेकांचे गुडघे आजवर टेकलेले आहेत आणि इथून पुढेही टेकतील. जिथं प्रयत्न, सत्ता, संपत्ती, नशीब गुडघे टेकतं, तिथं विजय कळी काळाचा होतो. विठ्ठल 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 विठ्ठल. जिथं सगळ्या गोष्टीचे गुडघे टेकतात, तिथं विजय फक्त नशिबाचा आणि कळी काळाचा होतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळ्यात मोठा योद्धा घरातला कोण असेल, लहान पोरांना बोलू देऊ नका, सगळ्यात मोठा योद्धा कोण असेल तर ती घरातली आपली आई आहे. बरीचशी अशी प्रकरणं तुम्ही दररोज समाजात पाहता. आपल्यासाठी झुंज देणारी कोण असेल तर ती आपली माऊली असते, लक्षात ठेवायचं. माता पिता देव गुरु ऐसा ज्यांचा एक विचारू, असं दैवत नाही हो, पुन्हा भेटायचं नाही. कोण प्रेम करतं महाराज. वर्तमानपत्रात साधी जाहिरात द्यायची गणेश महाराज तर त्याला 1000-2000 मोजावे लागतात. वर्तमानपत्रातली जाहिरात फुकट कुणी देतं का हो? चहा कुणी फुकट पाजतं का हो? फुकट कुणी चहा पाजायचं नाही. वर्तमानपत्रात जाहिरात कुणी फुकट द्यायचं नाही. किती जवळचा महाराज असला तरी फुकट कीर्तन करील का? हे सगळे फुकट येतील का? अहो काहीतरी व्यावहारिक संपत्ती दिल्याशिवाय कुणी कुणाच्या जवळ जात नाही. पण हे फोटोत दिसणारा दैवत आई नावाचं असं आहे, ज्याला पैशाची घेणं देणंच नाही. 3 लेकीला जन्माला घातलं आणि एका चिरंजीवाला जन्म दिला, तर मोबदल्यात रुपयाची अपेक्षा ठेवली नाही. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. किती मोठा उपकार केला हो. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. किती उपकार केले आपल्यावर, अतोनात उपकार केले, आपल्यासाठी कष्ट सहन केले. तिला स्वतः आपल्यासाठी राबता राबता नानींला असं लक्षात आलं नसेल की आपण स्वतःसाठी जगायचंच विसरून गेलो. बरोबर आहे ना. घरात असे आईबाप असतात आपले, लेकरांसाठी राब राब सतत विचार डोक्यात लेकरांचा. ऐशी कळवळ्याची जाती. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आणि ज्ञानोबरायांनी माऊली शब्दाचं वर्णन, आई शब्दाचं वर्णन त्या ग्रंथात केलं. अहितापासोनी काढिती, हितदेवनी वाढविती, नाही श्रुती पुरवती माऊली जगा. अहित लोक लेकराला सांगते, हित कशात आहे, अहित कशात आहे. 3 लेकीला जन्माला घातलं तर तिचा उरा आनंदानं भरून आला असेल. माझ्या घरात जनाबाई, मुक्ताबाई, बहिणाबाई सारख्या लेकी जन्माला घातल्या. एका चिरंजीवाला जन्म दिला. ज्ञानोबा तुकोबा सारखं लेकरू माझ्या पोटी जन्माला आलं. धन्य झाले रे पवित्र कुस्त्या माऊलीची. पण ज्या माऊलीनं आम्हाला लहान असं मोठं केलं, बघता बघता लेकरं रांगता रांगता चालायला लागली, चालता चालता पोरं पळायला लागली आणि पळता पळता जगण्याच्या शर्यतीत इतकी धावली पोरं, इतक्या मोठ्या झाल्या पोरी. पाहता पाहता त्यांना नानी आपली आई आहे, आई आहे घरात प्रेम करणारी. नानीला आता वाटायचं माझ्या समोर रांगणारी पोरगी आता मोठी झाली, तिचं लग्न झालं, तिला मुलं झाली, आता मी आजी झाली. एका स्त्रीची पत्नी झाली, एका पत्नीची आई झाली, एका आईची पुन्हा आजी झाली, पुन्हा पणजी झाली. इतक्या भूमिका निभावल्या. रंगमंच एकच आहे पण भूमिका अनेक आहेत. कळते का तुम्हाला. रंगमंच एकच असतो पण भूमिका अनेक असतात. आम्हाला तर कर्तबगार गड्या माणसाला दिवसभर काबाड कष्ट करायचं आणि प्रपंचाला लागणारं सगळं आणून तुमच्या स्वाधीन करायचं. पण प्रपंचात आकार कसा द्यायचा हे सगळं तुमच्या हातात आहे, लक्षात ठेवा. म्हणून यत्र नारुस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. आपली महाराष्ट्राची संस्कृती नारीला पूजणारी संस्कृती आहे, स्त्री जातीला पूजणारी संस्कृती. आणि म्हणून या परिवारातनं आदरणीय नानी
प्रेम भांडारी असणाऱ्या नानी या परिवारातनं निघून गेल्या. या परिवाराला प्रेमाला पोरक परिवार 1 वर्षापूर्वी झाला. आता नानींसारखीच दिसणारी एखादी माऊली या परिवारात दिसेल, शेजापाजारी चालताना दिसेल, भावकीत एखादी तशी दिसणारी असेल, आमच्या गावात एखादी त्या वयाची एखादी माऊली असेल, आम्हाला तिच्याकडं पाहिलं आणि डोळ्यात पाणी आलं तर ती जवळ येईल. का रे पोरा, का रडतोस? काही नाही हो, आम्हाला माझ्या माईची आठवण आली. अरे तुला आईची आठवण येते का? मग मला तुझ्या आईच म्हण, मी आईसारखीच आहे ना तुझ्या. आणि मग तुमच्या तिन्ही लेकीच्या डोळ्यात पाणी येईल आणि चिरंजीव रडता रडता म्हणतील, बरोबर आहे, बरोबर आहे, तुम्ही माझ्या नानीसारखं आहे, तुम्ही माझ्या नानीसारखं आहे, पण नानी नाही ना. हे कळतंय का तुम्हाला? तुम्ही नानीसारखं आहे माझ्या, पण नानी नाही ना. आता किती प्रयत्न केल्यावर नानी पुन्हा मिळवता येईल? कौन से है वो चीज जो बाजार में नहीं मिलती, सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. विठ्ठल 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 विठ्ठल. पण पृथ्वी तलावारचा नियम आहे हो. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनर्पिदिशे, हे घटिका यंत्र जसे परिभ्रमेगा देहाच्या गावा आली जन्म मृत्यूच्या सोहळ्या. नाम म्हणून ये जन धनंजय आजिया परी, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नित्य नूतन वेडीजे, तैसे या देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. बऱ्याचशा ओव्याप्रमाणे तुमचे पाठ आहे. जीर्ण झालेलं वस्त्र जसं आपण बदलतो पुन्हा नवीन घालतो, तसा आत्मा, शरीर जीर्ण झालं की या आत्म्यातनं बाहेर प्रवेश करतो. नैनम चिंदंती शस्त्रांनी, आत्मा अमर आहे. नैनम दहती पावका, आत्मा अमर असतो, आत्मा जळत नाही, आत्मा तुटत नाही. फक्त शरीराला मृत्यू आहे. आणि शरीर थकलं, वार्धक्य आलं, म्हातारपण आलं की मग आपल्याला या पृथ्वी तलाचा निरोप घ्यावा लागतो. आपण भाग्यवान आईच्या पोटी जन्माला आलेली लेकरं आहे. पवार परिवार, आपल्या नानीला परमात्म्यानं 60-65 वर्ष तरी जिवंत ठेवलं. बऱ्याच लोकांच्या नशिबात 5-50 वर्षाचं आयुष्य सुद्धा लिहिलं नाही. काहीला ऐन तारुण्यात जावं लागतं, काहीला बालपणात जावं लागतं, पण आपल्या आईनं आपली पाहिजे तेवढी आपल्याला प्रेम दिलं आणि आपणही तिची भरपूर सेवा केली. आता आजच्या दिवशी कीर्तनातनं देवाला एकच विनंती करायची, अशी माऊली प्रत्येकाच्या आयुष्यात लाभावी. प्रेम करणारी, प्रेमानं जवळ घेणारी, डोक्यावरनं हात फिरवणारी. जुन्या काळातल्या, नानींच्या काळातल्या ज्या माता माऊली इथं बसल्या ना, त्या लेकराच्या तोंडावर अशा हात फिरवायच्या आणि कडाकडा बोटं मोडायच्या. तुमच्या लक्षात येईल. मी तर म्हणतो अशी पिढीच संपली आता माने महाराज. कोण बोटं मोडतं, कोण कोणाची नजर काढतो? इडा पिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे. शेजा पाजाऱ्याची, आतल्या बाहेरच्याची, पाहुण्या रावळ्याची, गावातल्याची, भावकीतल्याची, सगळ्याची नजर काढायच्या. आणि ते नजर काढून आपल्या लेकराला नजर लागू नये. आपल्या काजळाला घ्यायच्या, लेकराच्या गालाला लावायच्या, कानाला लावायच्या. का गा असं करतेस माऊली? काही नाही रे, तुला नाही कळायचं ते. अगं आई, अंधश्रद्धा आहे नजर काढणं. नाही नाही नाही, तसं नसतंय ते, तुला कळत नसतंय का? माझं लेकरू किती चांगलं कमावतंय, माझं लेकरू किती चांगलं गोड गातंय, माझं लेकरू किती गोड चांगलं वाजवतंय, माझं लेकरू किती चांगलं कला आहे हो त्याच्या अंगात, माझं लेकरू किती शिंग भारी वाजवतं, माझं लेकरू किती कीर्तनात भारी उड्या मारतं. अहो, हे ज्याच्या त्याच्या आईचं कौतुक आहे. हसता काय? प्रत्येकाच्या आईला हे कौतुक वाटतं. माझं लेकरू किती भारी दिसतो हो, दिसायला कसाही असू द्या, पण आईसाठी तो राजा आहे, राजा हे. आई सांभाळते सा स्वभाव, आई सांभाळते सा स्वभाव, आई सूत्रजोरी एक जीव. मातेचा स्वभाव साधू संतांना सांगता आला नाही आणि म्हणून आई शब्द म्हटलं की साधू संतांनी गुडघेच टेकवले, नतमस्तकच झाले. हे बघा, सगळ्या ब्रह्मचारी, सगळ्या गृहस्थाश्रम, ब्रह्मचारी, संन्यासाश्रम, सगळ्या आश्रमातल्या लोकांच्या गाठी घ्या. सगळ्या आश्रमातल्या. संन्यासी झाला तर त्याला बाकीची बाया पुरं नाही सांभाळली तरी चालतं.
नीट ऐका जरा वाक्य हे. पण जरी झाला संन्यासी माध्यान्ह काळी तोंडवाशी. त्याला जुळी घेऊन पसरा मागावं लागते भिक्का हो. स्वतः उपवाशी राहिला तरी चालेल, पण संन्यास धर्म सांगतो आईचं लालन पालन पोषण म्हातारपणात त्यानं करावं. आपण लहान असताना आपले मायबाप आपल्यासाठी आईबाप होते. आता त्यांच्या म्हातारपणात तुम्ही त्यांचे मायबाप झाला तरच उपकाराची परतफेड अंशतः करता येईल. विठ्ठल तसे तर उपकार फिटणार नाही. आकाशाचा कागद करा, मेरू पर्वताची लेखणी करा, समुद्राची सागराची शाई करा, आईचे उपकार फिटता येणार नाही. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिने अन 9 दिवसांनी केले कृतार्थ. जन्म देवोनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार, असुनी माझा स्वभाव व्यर्थ. परिमी लाडके तुझे अपत्य, देवोनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार, आई ग थोर तुझे उपकार. किती प्रेम करते या शब्दाचं प्रश्नाचं उत्तर माझ्यासारख्या हजारो कीर्तनकारांना जरी विचारलं तरी सांगता यायचं नाही. काल परवाची घटना तुमच्या लक्षात आली असेल. नर्मदा नदीवरती जेव्हा बोट उलटी झाली, क्रूजमध्ये पाणी शिरलं, 30-40 प्रवासी होते त्यात. खिलारे महाराज 30-40 प्रवासी. आईचं हे प्रेम आहे. आतापर्यंत बऱ्याच लोकांना असं वाटलं, तरुण खास करून शिकलेल्या तरुण पिढीला असं वाटतं माझ्या भावंडाला आई सारखाच फोन करते, आईला माझी सारखीच काळजी. मैत्रिणीचा आणि मित्राचा फोन आला तर 1-2 तास बोलायला सवड आहे पोरांना, आणि आईचा फोन आला की ते कट करतं. काय रे कट करतो? काही नाही हो महाराज, ती म्हातारी सारखीच फोन करते मला ताप देते. काय ताप दिला तुला आईनं? आणि मग ते उत्तर देतं. ते म्हणते जेवला का, तुझ्याबरोबर कोण आहे, तू हेल्मेट घातलं का, तू गाडीवर 4 चाकीत आहे का 2 व्हीलरवर आहे, मग तू उन्हात फिरू नकोस, डोक्याला टोपी घातली का, हे ताप आहे. हे बघा, प्रेम करणारी रागावणारी लोक कदाचित तुम्हाला त्यांचा तिरस्कार वाटत असेल, पण माझ्या येड्या कीर्तनकाराचं वाक्य घरी घेऊन जा. ज्या दिवशी तुमच्यावर रागावणारी लोक कुटुंबातून निघून जातील त्यावेळेला तुमच्याबद्दल हिताचा कळवळा जगाच्या पाठीवर दुसऱ्या कुणाला येणार नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. विठ्ठल हे लय जणाच्या डोक्यात व्याख्या उलटी बसली ताती. आता लोकांना वाटतं घरातला बाप माझ्यावर रागवतो, आई मला रागवते म्हणजे त्यांचा माझी दुश्मनी आहे. डोक्यातनं काढून टाका रे. जग दुनिया तुमच्यावर गुळ फेकते आणि गोड बोलते म्हणजे तुम्ही लय मोठं झालं. डोक्यातनं काढून टाका. ज्या दिवशी बाप रागवायचा बंद होईल, ज्या दिवशी आई रागवायचं बंद होईल, त्या दिवशी ओळखायचं आता प्रेम कुणी आपल्यावर करणार नाही. बाकी दुनिया स्वार्थी आहे, सगळी मतलबी दुनिया आहे. मी मतलबी आहे, हे मतलबी आहे, सगळे मतलबी आहे. या सगळ्या मतलबी दुनियेत निस्वार्थ प्रेम करणारे दैवत फक्त तुमच्या घरात आहे. तर त्या नर्मदा नदीवर झालेल्या अपघातानं सिद्ध करून दाखवलं. 30-40 प्रवाशांना भरलेली बोट उलटी झाली आणि त्यात एक माय होती, तरणी ताटी मुलगी, तिला लहान पोरग, आणि मग ते त्याच्या मांडीवर बसलेलं. आनंद होता हो, आनंद. आनंदाचं रूपांतर एका मिनिटात दुःखात कसं होतं ते कालच्या घटनेनं परवाशा दाखवलं. आणि मग ते अंगामध्ये लाईफ जॅकेट घातले होते. प्रत्येक प्रवासी आपल्या प्रवासाचा आनंद घेत होता. प्रत्येक जण त्या गाण्यावरती नाचत होता. प्रत्येक जण आनंदात सहभागी होता. आईचं प्रेम आहे हे आईचं. आपल्या नानीनंही तितकं प्रेम केलं. आपल्याला कळून आलं की नाही मला माहिती नाही, पण तितकं प्रेम करणारी घरात आई असते, असायला पाहिजे, प्रत्येकाच्या घरात पाहिजे. ज्या वेळेला बोटीत पाणी शिरालं, अहो नावेत पाण्यात नाव असावी का, नावेत पाणी असावं, पाण्यात नाव असावी. ज्या वेळेला त्या बोटीत पाणी आलं, नावेत पाणी आलं, त्यावेळेला सगळे प्रवासी भयभीत झाले. माझा वैयक्तिक अभ्यास असं सांगतो, ज्या वेळेला त्या बोटीत पाणी शिरलं, तिच्या अंगात असणारं लाईफ जॅकेट त्या माझ्या बहिणीला, माता माऊलीला वाचवू शकलं असतं. तिचा फोटो जर तुम्ही पाहिला ना तर तुमच्या लक्षात येईल तिच्या अंगात लाईफ जॅकेट आहे. ते अंगात असणारं लाईफ जॅकेट कदाचित तिला वाचवू शकलं असतं, पण ती एक आई आहे, आई. आता तिचं स्त्री पण संपलं, ती आई आहे कुणाची तरी. तिनं अंगातल्या त्या लाईफ जॅकेटची बटणं काढली आणि आपल्या लहान तान्या बाळाला जवळ घेतलं, त्याला मिठी मारली आणि मग त्या लाईफ जॅकेटची बटणं. अहो परिणाम असा झाला, त्या दोघांचं वजन त्या लाईफ जॅकेटला सहन झालं नाही, ते बुडले गेले आणि बुडून माय मेली. ज्या वेळेला ते प्रेत वरती काढलं ना, आता बसलेल्या सगळ्या लोकांनी जरा ताट बसून ऐका. ज्या वेळेला वाचवणारी सगळी लोक मदतीसाठी धावून आली आणि ज्या वेळेला दोघा माय लेकराचं प्रेत वरती काढलं, बरीचशी लोक वाचली आणि बरीचशी लोक मृत्युमुखी पडली. हे बघा,
एक 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 माणूस प्रेत बाहेर काढायचा तर माणसं हंबरडा फोडायची. पण ज्यावेळेला खिलारी महाराज दोघा मायलेकराचं प्रेत बाहेर काढलं त्यावेळेला मंत्र्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. दृश्य डोळ्यात पाणी आणण्यासारखंच होतं. काय झालं होतं, त्या माईनं लेकराला मिठी मारली होती आणि आपल्या कुशीत लेकरू जसं आई झोपवते तसं झोपवलेलं लेकरू तिनं उराशी बाळगलं होतं. लाईफ जॅकेट अंगातलं तसं तुटून बटणं बाहेर पडली होती आणि दोघा माय लेकराचा दुर्दैवी अंत झाला होता. तो फोटो पाहिला तर माझ्या अंतकरणानं मला सांगितलं, यादव महाराज आजच्या दिवशी नशीब हारलं आणि मातृत्व जिंकलं. विठ्ठल कालच्या त्या घटनेतनं नशीब हारलं नशीब आणि जिंकलं काय, मातृत्व जिंकलं. याचा अर्थ सबसे बडी हे माँ पगले, सबसे बडी हे माँ, सबसे बड़े है माँ, सबसे बड़े माँ, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं. काळजी वाजवा. मातृत्व असतं. ते मातृत्व जिंकलं दररोज सिद्ध होतंय. दररोज किती घटना तुम्ही रोज पाहता. या करते तीच आमच्या परिवारात राहिली नाही. आता आम्ही काय करायचं. महाराज म्हटले, हे बघा, हे दुःख मरणाचं असं आहे, जे आज तुमच्या वाट्याला आलं उद्या आमच्या वाट्याला येईल, उद्या आमच्याकडे आलं तर परवा तुमच्याकडे येईल. प्रत्येकाच्या वाट्याला एक ना एक दिवस हे मरणाचं दुःख येणार आहे. आया हे सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बंधा जंजीर. आणि म्हणून मृत्यू येण्या अगोदर उठा जागे वारे आता. बर, आम्ही काय करायचं, स्मरण करा पंढरीनाथा. भगवान पांडुरंग परमात्मा पंढरपूर नावाच्या नगरीत राहतो. जम्मूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. त्या पंढरपुरात जा आणि त्याला स्मरण का करायचं, त्याच्याच पाया काय पडायचं, त्याला कारण भरपूर आहे. माझ्याकडे पंढरी महात्म्य नावाचं एक पुस्तक आहे खिलारे महाराज. त्या पुस्तकात भरपूर पंढरपूरची माहिती सांगितली. ते म्हणले काशी यात्रा 3, द्वारकेच्या 5, पंढरीशी जाणं 1 वेळा, काशीची यात्रा, द्वारकेची यात्रा, सगळ्याचं पुण्य बाजूला ठेवायचं आणि पंढरीला एकदा जाण्याचं पुण्य तितकंच आहे. पुरावा क्रमांक 2 असा आहे, वाराणसी चाली जे मासा, गोदावरी 1 दिवसा, पंढरी पाऊल पड येसा येसा ठसा नामाचा. पुरावा क्रमांक 3, पंढरपूर किती मोठं क्षेत्र, तुकोबरायांचा गाथा आणि महाराजांच्या अभंगातलं पहिलं प्रमाण आहे, अनेक दुसरे कोठे सांगा, पांडुरंगा सारिखे. अहो कुठं दैवत आहे असं शोधून सापडायचं नाही पंढरपूर. असं का म्हणता बुवा, सगळ्या कारणाला प्रमाणाला कारण एकच आहे. ऐकता तुम्ही, सगळ्या पुराव्याला प्रमाणाला कारण एकच आहे. बाकी जगाच्या पाठीवर फार श्रीमंत देव आहे. उदाहरणार्थ फार श्रीमंत देव आहे. श्रीमंतासाठी एक देव आहे, त्यांचं नाव आहे तिरुपती बालाजी. किती मोठा देव आहे हो, लोक दर्शनाला जातात. श्रीमंतासाठी भरपूर देवस्थानं तयार झाली, पण माझ्या कीर्तनातनं वाक्य घरी घेऊन जा, पंढरीचा पांडुरंग मोठा का, याचं उत्तर आहे, जगाच्या पाठीवर किती मोठा देव असला तरी त्याच्या पायाला हात लावून दर्शन घेण्याची मुभा देवस्थानं केली नाही. पण गोर गरीब चटणी भाकर खाणारा जरी पंढरपुरात गेला तरी पांडुरंग परमात्मा पायाला हात लावूनच दर्शन देऊन आशीर्वाद देतो. म्हणून सगळ्यात मोठं ते विठ्ठल. आणि म्हणून भावे
भावे चरणी ठेवा माता. बर फायदा काय होईल? चुकवी व्यथा जन्माच्या. काय काय व्यथा आहे नेमक्या आमच्या पाठीमागं लागल्या? व्यथा भरपूर आहे. जायते जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते आणि विनश्यते. जायते शब्दाचा अर्थ आहे जन्माला येणं. भागवतात व्यथा सांगितल्या. जायते म्हणजे काय? जन्माला येणं. किती वेळा जन्मा यावे किती वेळा जन्मा यावे हो नित्य भावे फजित मनवोनी जीव भ्याला मनवोनी जीव भ्याला. सारखं जन्माला यायचंय मरायचंय, सारखं जन्माला यायचंय मरायचंय, त्यापेक्षा नकोच गर्भवास. जायते भागवतातले व्यथा या. जायते म्हणजे जन्माला येणं. बरं का तसं बाळ जन्माला येताना जर या माता माऊल्यांना फार मोठी यांची देणगी आपल्याला लाभलेली. यांच्या कुशीतनं आपल्याला जन्म आहे. आईचा उपकार लय भांडवल करणारा बुवा नाही मी, पण एका वाक्यात तुम्हाला कळेल. जन्माला येण्या मरण्याचे मार्ग अनेक आहे. मरण्याचे अपघातानं मरतय, इंड्रिल पिऊन मरतय, फास घेऊन मरतय, औषध डाळिंबाचं पिऊन मरतय, ओसाचं पिऊन मरतय, रोगार पिऊन मरतय, हमला पिऊन मरतय. एक तर आहे का त्याला? धडकून मरतय, ठेस लागून मरतय, उडी टाकून मरतय, फास घेऊन मरतय, गुळी घालून मरतय. अहो मरायचे मार्ग अनेक आहे. मला पळस मंडळ गावान जरा सावध बसून उत्तर द्या. जन्मा मरायचे मार्ग जर 100, 200, 500 असतील तर जन्माला यायचे बी 2-3 पाहिजे होते ना. तुम्ही आजार आहे का? मरायचे अनेक मार्ग आहे, मग जन्माला यायचे 2-3 पाहिजे होते. पण आईची कुस सोडून दुसरा मार्ग जन्माला यायचा सांगा आणि उद्यापासून कीर्तन माझं बंद करा. विठ्ठल विठाला 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 विठाला. आवा आईची कुस सोडली तर जन्माला याचा मार्गच नाही. किती मोठं दैवत आहे आपल्यासाठी ते. आणि म्हणून महाराज म्हटले पंढरपुरासारखं दैवत नाही. जायते ही व्यथा आहे. आईचा मोठा उपकार आहे. जन्माला येताना बाळाचं मुंडकं खाली असतं आणि पायवर असतात. जेव्हा ते मुंडक्याकडून त्याचा जन्म होतो आणि बाहेर निघतं तेव्हा लोक त्याला येड्यासारखं वागले म्हणतात, का रे डोक्यावर पडलाय का? डोक्यावर पडलाय का म्हणजे जन्म होताना डोक्यावर पडलाय का? तुझे मेंदूला मार लागलाय का काय? जे पायाकडनं जन्माला येतं त्याला आपली संस्कृती म्हणते पायाळू. पायाळू. खिलारी महाराज यातही 2 प्रकार आहे. खाली बघत बघत आलं तर त्याला जमिनीतलं कळतं आणि वर बघत बघत आलं तर त्याला आभाळातलं कळतं. मला वाटतं डक साहेब वर बघत बघत आले असतील. पंजाबराव डक साहेब हवामानाचा अंदाज आहे ना त्यांना. बरोबर कळतंय उद्या ढगाळ वातावरण आहे, परवा दिवशी सुसाट्याच्या वाऱ्यास आहे. याचा अर्थ काय? वर बघत आलेल्यांना आभाळातलं कळतं आणि काही लोक जमिनीतलं पाणी सांगतात पायाळू. ओळखायचं खाली बघत बघत जन्माला आलं ते. शास्त्रज्ञाचे प्रकार 2 पाडले. जायते पहिलं दुःख आहे. वर्धते वर्धते म्हणजे वाढ होणं. वाढ होणं काय दुःख नाही का? अहो एक तर जन्माला येईपर्यंत जगतं का नाही, जगतं का नाही, जगतं का नाही त्याची चिंता. माई जगते का, लेकरू जगतं का, सगळं सुखरूप होतं का, नॉर्मल डिलिव्हरी होते का ह्याची चिंता. बरं जन्माला आलं तर पुन्हा ते जगतं का नाही त्याची चिंता. किती किलोचं भरतंय आणि मग त्याचा श्वास चालू आहे का, मग त्याची नाळ कापायची. हे बघा, बाळ जन्माला आल्यानंतर रडलं तरच नाळ कापतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल ते. जरा बारकाव्यानं अभ्यास करा मेडिकल सायन्सचा. बाळ रडलं तरच नाळ कापायची असते. त्याला कारण असं आहे, बाळ जन्माला आल्याबरोबर त्याची एकच फुफ्फुस चालू असतं राम महाराज, आणि जेव्हा ते रडतं ना तेव्हा त्याचं दुसरं फुफ्फुस चालू होतं. जर बाळ रडायच्या आधी डॉक्टरनी नाळ कापली तर एका फुफ्फुसाचं बाळ लवकर मरण्याची शक्यता आहे. किती मोठा उपकार आहे हो. जन्माला आल्यावर बाळ रडलं तरच त्याचं दुसरं फुफ्फुस चालू होतं. याचा अर्थ आईच्या गर्भात असताना एकच चालू होतं. मग आईनं एका फुफ्फुसावर त्याला 9 महिने जगावलंच कस काय? मोठा चमत्कार आहे. मोठा चमत्कार आहे. आईचा उपकार आहे. हा सगळ्यात मोठा उपकार आहे. वर्धते वाढ होणे. पहिली व्यथा जायते वर्धते. तिसरी व्यथा विपरिणामते. आता बदल व्हायला लागला. अपक्षीयते. अपक्षीयते म्हणजे घट व्हायला लागले. सूर्य सकाळी गोंडच दिसतो सफरचंदासारखा लाल, पण आता जाऊन बघा बरं शेलार महाराज बाहेर कसा वाटतो तो. आता गोंडच नाही, आता आंबा पिकला, आता पिवळा झाला. पिवळा म्हणजे आग वाकायला लागला. बदल होणार ना. निसर्गात जसा बदल आहे तसा तुमच्या माझ्यात बदल आहे. आपण रांगतो, चालायला लागतो, बोलतो, पळतो, तरुण होतो, म्हातारे होतो, मरून जातो. 3 पण आहे तुमच्या माझ्या जीवनात. पहिलं पण आहे बालपण, दुसरं पण आहे तरुणपण आणि तिसरं पण आहे म्हातारपण. याच्या पुढे एक पण आहे. या पणाला म्हणतात सरपण. तुम्ही जागा आहे ना. पहिलं पण आहे बालपण, दुसरं पण आहे तरुणपण, तिसरं पण आहे म्हातारपण आणि चौथं पण आहे सरपण.
याचा अर्थ आपल्यात बी बदल झाला, वर्धते, विपरिणामते, अपक्षीयते, घट होणे, आणि शेवटची व्यथा आहे विनश्यती, म्हणजे आपला मृत्यू झाला, आपण संपलो. एवढ्या सगळ्या व्यथा जन्माला आल्यानंतर भोगाव्या लागतात. म्हणून नामदेवरायांनी छाती ठोकून आणि हात जोडून लोकांना विनंती केली, या तावडीतनं जर वाचायचं असेल तर काय करा, अभंगाचं पहिलं चरण. उठ जागे वारे आता उठ जागे वारे आता उठा जागे वारे आता उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ स्मरण करा पंढरीनाथ स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवी माता भावे चरणी देवी माता भावे चरणी देवी माता भावे चरणी देवा माता चुकवी व्यथा जन्माच्या चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन नामदेवराय म्हणले, एवढ्या व्यथा चुकवायच्या असल्या तर तेवढी शिट्टी बंद केल्या व्यथा चुकल्याच. मग शिट्टी गेल्यावर सगळ्याच व्यथा संपल्या. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून म्हणून उठा. आता इथं मुद्दा असा आहे, अभंगातला चिंतनाचा भाग चालू झालाय, जरा सावध बसा. उठा म्हणतात म्हणजे झोप लागली का, याचा अर्थ आहे हो आपण जागे आहोत बाहेर, आणि संत जागे व्हा म्हणतात आत. आत म्हणजे काय, परमार्थ करायचा आतून आणि प्रपंच करायचा बाहेरून. मला सांगा, आपल्या घरातली कामं करायला माता मावली हो, तुम्ही उत्तर द्या. किचन मध्ये भाकरी थापायला, भांडी घासायला तुमचं हृदय भांडी घासतं का हात भांडी घासतात? याचा अर्थ प्रपंच होतो बाहेरच्या बाह्य अंगानं आणि परमार्थ होत असतो बाह्य अंगानं नाही, अंतरंगानं. आणि महाराज म्हटले, परमार्थात जाग व्हा, उठा जागे व्हा रे आता बर, आणि स्मरण करा पंढरीनाथा. आणि त्याच्या चरणावर माथा का टेकवायचा, त्याला गोड दृष्टांत आहे गणेश महाराज. ज्यावेळेला कोळी दादा जाळं घेतो आणि मासं पकडायला समुद्रावर जातो, एवढं ऐकलं तर कीर्तनातलं पहिलं चरण काय, समुद्रावर जातो खिलारे महाराज मासं पकडायला, जाळं टाकतो आणि मग त्याला ते काठी लागते, त्याला दोरी लागते, त्याला काय खाली काय बांधतात? तुम्ही नदीच्या कडेची लोक आहे म्हणून विचारतो तुम्हाला. गळ. आणि हे सगळं सामुग्री साहित्य घेऊन कोळी दादा मासे पकडतो. हे बघा मंडळी, त्याला जो मासा पाहिजे होता तो मासा त्यात येत नाही. भावे चरणी ठेवा माता, चरणावर डोकं टेकल्यावर फायदा काय आहे, लय गोड दृष्टांत आहे. ज्या वेळेला अर्ध्या तासानं जाळं बाहेर ओढतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं, जो मासा माझ्या पुढे उड्या मारत होता तो मासा येत तर अडकलाच नाही, मग मासा गेला कुठं? आशा म्हणतो, डोक्यावर हात लावतो, काय रे देवा दिवस वाया गेला, उन्हात तानात बसलो, पण तो मासा मला पाहिजे होता, तो पाहिजे होता. नाद एकच तो म्हणजे तोच, दुसरा चालतच नाही. बाहेर काही लोक हट्टीले असतात, तो म्हणजे तोच पाहिजे मला, दुसरा नाही. मला पार्कर म्हणजे पार्कर कंपनीचाच मोबाईल पाहिजे, मला आयफोनच पाहिजे, दुसरा चालत नाही. बाप फोन चुलता फोन तसला चालत नाही, मला आयफोनच पाहिजे, असा हट्ट असतो लोकाला. आणि म्हणून तो कोळी दादा म्हणतो, नाही मला तोच मासा, असा म्हणतो तोवर तर मासा उडी मारतो वर त्याच्या समोर, त्याच्या डबक्यात जिथं जाळं टाकलं होतं तिथंच. आणि मग तो कोळी दादा त्याला विचारतो, नीट आहे का बरं काय? कोळी दादा म्हणतो, का रे माश्या, अर्धा तास 1 तास मी जाळं याच जागेला टाकलं होतं जिथं आता तू उडी मारली, मग तू सगळे अडकले मासे त्यात, आणि तू का नाही बरं अडकला? हसणाऱ्या माशानं जे उत्तर दिलंय ना, ते उत्तर अभंगात घेऊन येते. तुम्ही सुद्धा तेच करायचं जे माशानं केलं ते. मासा म्हणतो, गोड आहे का गोड? मासा म्हणतो, ए कोळी दादा,
अरे बाकीची माझी सगळी भावकी तुझ्या जाळ्यात अडकली आणि मी अडकलो नाही. त्याला कारण अर्धा पाऊण तास तो जाळं टाकला होता आणि उभा राहिला होता तुझ्याच पायाच्या जवळ मी गिरक्या घालत होतो. पाठीमागे जागे ना तुम्ही. अर्धा पाऊण तास जोपर्यंत तू वाट बघत उभा राहिला होतास कोण कोण जाळ्यात अडकते तोपर्यंत मी काय करत होतो, तुझ्याच पायाला गिरक्या मारत होतो. जेव्हा तू जाळं ओढलं तेव्हा मी तुझ्या पायापासून लांब गेलो. माझा दृष्टांत संपला आणि अभंगाच्या सिद्धांतात या पायाजवळ गिरक्या मारणं आणि पायाजवळ राहणं म्हणजे भावे चरणी ठेवा माथा. तो उभा राहणारा कोळी दादा म्हणजे पंढरीचा पांडुरंग परमात्मा तोही उभा आहे. किती दिवस? युगे 28 विटेवरी उभा. कोळी दादा तासभर उभा आहे. विटेवरचा मालक 28 युग उभा आहे. आणि तिथं अडकलेले मासे म्हणजे कोळी दादाच्या चरणापासून लांब गेलेले मासे आणि वाचलाला मासा म्हणजे चरणावर डोकं टेकवणारा मासा. महाराज म्हणले जे जे पंढरीच्या पांडुरंगापासून लांब गेले आणि ज्यानं प्रपंचात आपला देह सांडला त्याचं आयुष्य वायाला गेलं आणि ते कळी काळाच्या जाळ्यात अडकले. पण जे जे जीव रामकृष्ण हरी म्हणत पंढरपूरला गेले आणि त्याच्या चरणावर डोकं टेकवलं त्यांचं जन्म मरणाचं फेराच चुकला. विठ्ठल विठ्ठल भावे चरणी ठेवा माथा. आता मर्म काय आला अभंगातलं. चुकवी व्यथा जन्माच्या. आम्ही कमावलं त्याचं काय करायचं? काय कमावलं तुम्ही? म्हणले धनदारा पुत्र जन बंधू सोयरे. धन तुम्हाला पाप करायला प्रवृत्त करतं धन. आणि बरीचशी धन घेणारी लोक पाप करायला लागले. आता आमच्या संप्रदायातले वाटोळ सध्या चाललंय आठवडाभर त्याच्यामुळे त्याच्यावर न बोललेलं बरं. पण ते खरात बाबाचं प्रकरण तुम्हाला माहित असेल. ज्या वेळेला 5-5 लाख रुपये एका भेटीचे घेतले त्यावेळेला आधी दिवृषपणा करणारा माणूस प्रोफेशनल दिवृष झाला. प्रोफेशनल दिवृष. 3 लाखाला चिंचोका काय विकतो, 8 लाखाला मध काय देतो. पुन्हा दुसरे एक काल भोंदू महाराज मागच्या आठवड्यात सापडले. 2.5 लाखाला बाबळीचा पाला ऐकला त्यांनी. 2.5 लाखाला बाबळीचा पाला. कुणी स्वयं घोषित महाराज व्हायला लागलो आणि या सगळ्या लोकांनी संप्रदाय बदनाम केला. माझी या कीर्तनाच्या माध्यमातून आज लाईव्ह चित्रीकरण सुरू आहे म्हणून नीट ऐका. या पुढं विठाला विठाला श्री ज्ञानदेव तुकाराम. बस बोलू नका आता. माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र राज्याच्या कीर्तनात विनंती आहे. हे बघा तुम्ही किती भोंदूगिरी करा आणि किती पाप करा पण लपायला जागा वारकरी संप्रदायाची मागू नका एवढी आमची कळकळीची विनंती आहे. त्याला झालं असं महाराज भोंदूगिरी करायला लागलं कुणी पोटासाठी. टिळी टोपी माळा देवाचे गबाळे वाघवी ओंगळ पोटासाठी तुकोबराचे अभंग आहे. महाराज म्हणजे लय चांगला गण लावतो. लय भारीतली टोपी घालतो. त्याची टोपी फेकून आणली तर एखाद्याचा खून होईल, कोच पडल एवढी भारीतली टोपी. त्याच्या माळा गळ्यातल्या जर दुमत्या करून एखाद्याला हाणल्या तर बरकड्या मोडत्याल एवढ्या तर माळा घालतो तो. एवढा परमार्थ करतो आणि त्याचे कारनामे तपासले तर तो कुख्यात गुंड निघतो. पिस्तूल घेऊन फोटो काय टाकतोय, अमुक काय करतोय, तमुक काय करतोय, कोटी रुपयाचा अपहार काय करतोय हे व्हायला लागलं. माझी संबंध महाराष्ट्राला विनंती आहे. सध्या भोंदू लोकांनी संप्रदाय बदनाम करायला चालू केलाय. तुम्ही जागा व्हा. आपली वज्रमूठ जोपर्यंत बांधलेली आहे तोपर्यंत संप्रदाय परकीय आक्रमक करू शकत नाही. पण आपली मूठ जर सुटली आणि आपल्यातली एकी जर संपली तर संप्रदाय बदनाम व्हायला वेळ लागणार नाही. सध्या भोंदू लोकांचं चालू सध्या भोंदू लोकांचं चाललंय असं. जरा 2 मिनिटाचं ऐका मग पुढे सुरू आपण. पाल दिवसभर किडे खाते बरोबर आहे ना. पाल दिवसभर किडं खाते आणि लपायला देवाच्या फोटोच्या मागे जाते. आता लय पटलं तुम्हाला. पाल दिवसभर किडं खाते आणि लपायला कुठं जाते? देवाच्या फोटोच्या मागं. तशा बऱ्याचशा पाली आता किडं खाऊ पाली निघाल्या आणि आमच्या संप्रदायात माळा घालून आल्या. माझी विनंती एक आहे, तुम्ही किडं खा नाही तर मांस खा
फक्त लपायला संप्रदायात येऊ नका आणि संप्रदाय बदनाम करू नका. विठ्ठल आपला मुद्दा काय? धन पाप करायला प्रवृत्त करतं म्हणून धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून हे सगळं मिथ्य आहे. आणि म्हणून शरण रे गा देवाशी. शरण आल्यावर कुणाचा उद्धार झालाय का? एक दृष्टांत पाहून मग पुढे जाऊ. शरण आल्यानंतर बऱ्याच जणांचा उद्धार देवानं केलेला आहे. भरपूर प्रसंग आहेत, भरपूर दृष्टांत आहेत, भरपूर पुराण फार मोठं आहे. पण शरण आल्यावर नेमकं काय होतं? महाभारतातला प्रसंग तुम्हाला माहिती आहे. ज्यावेळेला भगवान परमात्मा शयन कक्षामध्ये आरामाला बसले, झोपले, त्यावेळेला दोघं जण देवाजवळ आली युद्धाच्या प्रसंगानं अनुषंगानं मदतीचं आवाहन करायला. दुर्योधन आला डोक्याजवळ बसला आणि अर्जुन जे आले देवाच्या पायाजवळ बसले. शरण रे गा देवाशी. मी नेहमी कीर्तनातनं सांगतोय देवाच्या डोक्याजवळ बी बसू नका आणि देवाच्या डोक्यात बी बसू नका. जर देवानं तुमची फाईल हातात घेतली, तुमची माझी, डोक्यात बसल्यावर, तर लवकर आपला करेक्ट कार्यक्रम देऊ लावेल. पायाजवळ बसावं, डोक्यात बसू नये. कुणाच्या डोक्यात बसू नये, डोक्यात न उतरू नये. डोक्यात बसला की माणूस लवकर उतरत नाही. झाडावर बसलेला पक्षी पुन्हा त्याच फांदीवर बसतो, पण एखादा मनातनं माणूस उतरला तर पुन्हा त्या माणसाच्या मनात माणूस बसत नाही. गोड वाक्य घरी घेऊन जा जरा. तसा दुर्योधन देवाच्या डोक्याजवळ बसला आणि अर्जुन देवाच्या पायाजवळ बसले. आणि मग पुढचं महाभारत तुम्हाला माहिती आहे. देवाला जाग आली, रामकृष्ण हरी अर्जुना. मागं बघितलं तर दुर्योधनाला राग, अरे देवा मी त्याच्या आधी आलो, मला रामकृष्ण हरी. बरं तुला रामकृष्ण हरी. पुढं काय झालं? पायाजवळ बसलेल्या अर्जुनानं देवाला मागितलं, म्हणजे देव वाट्याला आले. आणि दुर्योधनानं देवाचं सगळं सैनिक मागितलं, सैन्य घेतलं, पण 100 एकही वाचला नाही आणि 5 एकाचाही केसाला धक्का लागला नाही. जे डोक्याजवळ बसले त्यांचा विनाश झाला आणि जे पायाजवळ देवाच्या बसले त्या 5 पांडवाच्या केसालाही धक्का लागला नाही. म्हणून भावी चरणी ठेवा माथा शरण रे गा देवाशी. भगवान परमात्म्याला शरण गेल्याचा हा फायदा आहे. आणि म्हणून माया विघ्ने भ्रमला खरे. सध्या तुम्हाला मला तोटा कशाचा झाला तर मायेचा तोटा झाला. मायेचा. माया उपजली भगवंताशी, नीच वामनत्वा आले त्याशी. मायेनं बऱ्याच जणांचं वाटोळ केलंय हो. माया वासना या सगळ्या गोष्टी वाटोळ करणारे. वासना ओढाळ गाई गाड्या हो, वासना ओढाळ गाय. महाराजांचं प्रमाण फार गोड आहे. ही वासना नावाची गाय एवढी ओढाळ आहे, तिला कुठंतरी आकळा म्हणले आणि तिला पाय आकळून तिच्या गळ्यात असा मोठा लोडणा बांधा, तिला हलता आलं नाही पाहिजे. ही वासना जागेला धरून ठेवा, ही माया जागेला धरून ठेवा. बाकी मंडळी, मी पोपटासारखा बोलतो तर मला या मृत्यूलोकाचा नियम घ्यायचा, निरोप घ्यायचा आणि तुम्हालाही घ्यायचा. पृथ्वी तलावरचे 2-3 नियम आहे. काळ वेळ चुकवत नाही, कळी काळ जागा चुकवत नाही आणि कळी काळ जो माणूस जाणार आहे त्याला चुकवत नाही. किती उदाहरणं तुम्हाला सांगू, किती उदाहरणं. बऱ्याच जणांना लहानपणात जावं लागतं, कुणाला मोठ्यापणात जावं लागतं, कुणाला तरुणपणात. हे तुमच्या माझ्या हातातलं नाही, तुमच्या माझ्या हातातलं नाही. ते पृथ्वी तलावर तुम्ही मी पाहुणे आहोत. आहे तोपर्यंत प्रत्येक दिवस तुमच्यासाठी संधी आहे. संधी, या संधीचं सोनं करा. प्रपंचात चांगली पोरं जन्माला घाला. आपल्या संपत्तीचा वारसदार प्रत्येक जण होणार आहे, पण तो संस्काराचा वारसदार व्हावा. नानींची पिढी फार भाग्यवान पिढी होती. या पिढीनं संपत्तीचा नाही, संस्काराचा वारसदार पोरांना पुरीला केलं. परिणाम असा झाला, म्हातारपणात त्यांची सेवा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी केली. आता असं झालंय, आपण मागं लागलोय पैसा कमवायचा. तुमचं माझं चाललंय सध्या घुशीसारखं. घुस माहिती आहे ना, रात्रभर उकारते खिलारे महाराज आणि सकाळ झाल्यावर घुशीच्या लक्षात येतं आपल्याला खायला मिळलंच नाही, फक्त आपण उखरून ढीग लावला. तसं मरायच्या टाइमला मृत्यूशय्यावर पडल्यावर तुमच्या माझ्या लक्षात येईल आपल्याला खायलाच मिळलं नाही, आपण आनंदच घेतला नाही, आपण फक्त ढीग लावला. आणि ज्याच्यासाठी ढीग लावला तेही काही आपल्याला लय सुईचं मानित नाही. आता हे आम्ही दोन सकाळ संध्याकाळी कीर्तन करतो, महाराष्ट्रभर फिरतो. ज्यावेळेला आमची पुढची पिढी कळती होईल आणि त्यांच्या लक्षात येईल आपला बाप लय दिवस झालं कीर्तन करतोय, लय कमवून ठेवलं आपल्यासाठी, मग ते म्हणतील का आमच्या बापानं लय चांगलं केलं. म्हणलं तर भाग्यवानच. पण कदाचित ते असे म्हणतील आमचा बाप लय फिरायला सोकला होता, त्याला रोज 2 गावाचं पाणी लागायचं, तो लय रंगेल होता, त्याला लय हिंडायला लागायचं, त्याला लय शलका घास लागायचा. हे असं म्हणलं की ओळखायचं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. आपण इतक्या दिवस जे काही केलं त्याचं फळ लवकर देवानं आपल्याला दिलं. पवार परिवारासारखी भाग्यवान पुरं जन्माला येण्यासाठी सुद्धा नशीब लागतं. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरा
या पवार परिवारात एक चिरंजीव आहे, नानींना 3 लेकी आहे. हे बघा तुम्ही किती श्रीमंत आहे याचं मोजमाप मला करायचं नाही, पण तुम्ही आईच्या संस्काराची जाण ठेवणारी लेख आहे म्हणून तुम्ही सगळ्यात श्रीमंत आहे. सुशीलो मातृपुण्येनं, सुशील पोरगा आईच्या पुण्यानं जन्माला येतो. पितृपुण्येनं चतुरा. बऱ्याच कुटुंबात सध्या वाटोळ झाले. वाटोळ लोक देवाला नवस करतात. नवस माझ्या पोरानं फक्त दारू सोडावी, माझ्या पोरानं फक्त तिचं ऐकून सुनच मला मारहाण करू नये, माझ्या पोरानं फक्त बापाशी बोलणं बंद केलंय तेवढं चालू करावं. करतात का नाही नवस? मग मला उत्तर द्या. आपल्याकडं तर तसं काही नाही. आपण भाग्यवान घरातली लोक आहे. आपण आपल्या आईच्या चरणी माथा ठेवणारी लोक आहे. आपण आपल्या बापाला दैवत मानणारी लोक आहे. हे बघा हात बघून भविष्य सांगतात त्यांना ज्योतिषी म्हणतात. तुम्हाला कळतंय का? हे हात बघून जे भविष्य सांगतात ना त्यांना ज्योतिषी म्हणतात, पण चेहरा पाहून जे नशीब भविष्य सांगतात ना त्यांना घरातले मायबाप म्हणतात. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. या मायबापाला हात बघायची गरजच नाही. त्यांनी फक्त 3 लेकीचा चेहरा बघितला आणि एका लेकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की लक्षात येत असेल माझ्या चिरंजीवाला काही कमी आहे, माझ्या लेकीला काय होतंय. ते लगे विचारते का ग ताई चेहरा पडला, काय दुखतं खुपतंय का तुझं, तुला काय अडचण आहे काय सासरी. लगेच ओळखायचं ज्योतिषीनबाई जागी झाली. हात दाखवायची गरज नाही. आणि ज्या दिवशी माय घरात निघून जाईल त्या दिवशी तुम्हाला किती मोठं संकट आलं तर तुम्हाला आपलं म्हणणारं कोणी राहत नाही पाठीमागं. आणि म्हणून निस्वार्थ प्रेम करणारी दैवत घरात आहे त्यांना जपा. सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवे सिकीर शरीर लोन की जे. ज्ञानोबरायाला साधकाने प्रश्न विचारला होता, माऊली तुम्ही सगळं प्राप्त केलं, काय शिल्लक राहिलो. ज्ञानोबराय म्हणले मला काही प्राप्त करायची गरज नाही, फक्त खंत एका गोष्टीची आहे. आम्हाला झोपेत टाकून गेलेले विठ्ठल पंतन रखुमाई नावाचे आमचे माता पिता आम्हाला एकदा दर्शन देऊ द्या. जगाची माऊली झाली ज्ञानोबराय, पण ज्ञानोबराय म्हणतात एकदा मला मायबाप भेटू द्या. तसं कदाचित या 3ही पोरींना एका चिरंजीवाला विचारलं काय पाहिजे तुम्हाला, ते म्हणतील सगळं देवानं आम्हाला चांगलं दिलं, फक्त एकदा आमच्या नानीच्या कुशीत आम्हाला जाऊ द्या, एकदा आमच्या नानीच्या पाया पडू द्या, एकदा तिला मिठी मारू द्या. पण गए हुए वापस कभी आते नहीं, वापस उनकी याद आती है. 2 बात को मत भूल यार, जो चाहत कल्याण, नारायण एक और दूजी मौत, श्री भगवान विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. रखुमाई विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सब संतांना की जय. प्रपंचातलं काय आवडत नाही. माझं वाक्य जरा तळमळीनं बोलतो मी, अर्थ कळतोय का बघा तुम्हाला. जेव्हा प्रपंचातलं आपलं वाटायला लागतं ना तेव्हा देवावर प्रेम जडत नाही, आणि जेव्हा देव आपला वाटायला लागतो ना तेव्हा प्रपंचातलं किती मोठं मिळालं तरी त्यातलं काहीच वाटत नाही. हे परमार्थातलं सुख आहे. संपदा सोहळा नावडे मनाला. संपदा सोहळा नावडे मनाला. संपदा सोहळा नावडे मनाला. संपदा सोहळा नावडे मनाला. पंढरीचा संपदा सोहळा नावडे मनाला. त्याला काहीच वाटत नाही हो जेव्हा वारीतलं सुख त्याला प्राप्त करायला भेटतं. वारी म्हणजे प्रतिकूल
परिस्थितीमध्ये जीवन जगायला शिकवणारं एक साधन आहे. आणि म्हणून भावे चरणी ठेवा माथा चुकवे व्यथा जन्माच्या. बाकी सगळं आपण मायेच्या अधीन गेलो आहोत. थोडके दिवस तुमच्या माझ्याकडे शिल्लक राहिले. फक्त आपलं कोण लांबचं कोणी एवढं वळखा. सध्या तुमच्या आणि माझ्या डोळ्यावर धुरी आली धुरी. बऱ्याच तरुण पोरला वाटतं मायबाप म्हणजे तिरस्कार करणारे आणि सासू सासरा म्हणजे आपली दैवत. सासरवाडीला धार्जिन असणारी बरीच माझ्या मांडपात बसली असतील. आता मला काय खाली घालता? तुम्हीच आहे, तुम्हीच मन खाली घालता. मला मन केवढा महाराज म्हणतात लगे मला मनातलं कळतं. माझी विनंती आहे तुम्हाला, एखादी गोष्ट कमी कमावली तरी तुम्हाला कोणी नावं ठेवायचं नाही. पण आई बापाला बाहेर वृद्धाश्रमात टाकता आणि सासू सासऱ्याच्या पायाची पूजा करता. करू नका म्हणणारा मी महाराज नाही. मला बी सासू आहे, मला सासरा आहे. मी काही लिंबा खालचा मुंजा नाही किंवा मी काही ब्रह्मचारी नाही. मला ही सगळी नाती गोती. पण कोण्या गोष्टीला किती किंमत द्यावी हे जर समाज विसरायला लागला तर कुठवर कीर्तन ऐकता? बरं, कीर्तन ऐकून जर समाज सुधरत नसत तर कीर्तन ठेवताच का? माझी विनंती आहे ना तुम्हाला, कीर्तन म्हणजे आमचं पोट भरायचं साधन नाही. जे संस्कार या पिढीकडे होते ना, आमची तळमळ आहे ते संस्कार पुढच्या पिढीत यावे. हे बघा, मला मान्य आहे जनरेशन गॅप असणारच आहे. जितकं कष्ट यांना झालं तितकं आम्हाला होणार नाही, जितकं आम्हाला झालं तितकं यांना होणार नाही, आणि जितकं यांना होईल तेवढं त्यांच्या पुढच्या पिढीला होणार नाही. जनरेशन गॅप होणार. जितक्या गरिबीत हे जगले तितक्या गरिबीत आम्ही नाही, आणि जितक्या गरिबीत आम्ही जगलो तितक्या गरिबीत हे नाही. अहो, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानं सगळं मिळतं. जीवनशैली बदलू द्या, विचार बदलू नका. वाक्य कळतंय तुम्हाला? जीवनशैली जरूर बदला. जी लोक सायकलवर जायती, चार चकीत गेला, बिघडलं कुठं? बिघडलं कुठं? प्रारब्धानं चार चाकी मिळाली. अरे, नानींनी गरिबीत दिवस काढले असतील, परिणाम त्यांनी चटके सहन केले, पोरांना चांगले दिवस आले ना. मी म्हणणार नाही चांगल्या दिवसात राहू नका, जरूर राहा. जीवनशैली बदलू द्या, फक्त विचार बदलू नका. विचार कालही श्रेष्ठ होते, विचार आज सुद्धा श्रेष्ठ पाहिजे, आणि विचार उद्या सुद्धा श्रेष्ठ पाहिजे. सध्या झालं असं, माणूस जीवनशैलीनं बदलला पण विचारानं गरीब झाला. काल परवा नसरापूरची भोरची घटना तुमच्या लक्षात आली असेल. माणूस विचारानं किती हलका झाला, किती गरीब झाला माणूस. अहो, माणूस जीवनशैलीनं फार श्रीमंत आहे पण विचारानं अतिशय दरिद्री, अतिशय दरिद्री, लय गरीब झाला माणूस. 65 वर्षाचा डंगूर म्हातारा, त्याच्या निम्या गवऱ्या तर मसनात गेल्या. माझं तोंड वाईट आहे जरा बाकी कीर्तन करापेक्षा. 60-65 वर्ष वय झालं त्याचं, निम्या गवऱ्या मसनात गेल्या, आणि 4 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करतो. काही घटना घडायला लागल्या हो. बरं, नुसता अत्याचार करत नाही. नसरापूर भोरची घटना पाहिली तर लक्षात येईल. सध्या दसऱ्याला रावण जाळण्यात मजा राहिली नाही, कारण घरोघरी रावण तयार झालाय. विठ्ठल रावण जाळता. माझ्या कीर्तनातनं वाक्य जरा तरण्या पोरांनी घरी घेऊन जा. हिंदू धर्म टिकावा असं जर वाटत असेल, सनातन हिंदू धर्म, वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्राची दैदिप्यमान संस्कृती टिकावी असं वाटत असेल तर त्या विकृत लोकाला जागच्या जागेला कळवा, त्यांची त्यांना शिक्षा कळू द्या. महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आदी करून जेवढं काही मंत्रिमंडळ असेल त्यांना मी नारदाच्या गादीवरनं विनंती करतो, समाजातल्या लोकाला असे अत्याचार झाल्यावर मेणबत्त्या पेटवायला लावूच नका. कशाला मेणबत्त्या पेटवता? पळस मंडळकर जरा हे नीट आहे का? खिलारे महाराज, आपल्याही घरात बहीण आहे, आपल्याही घरात मुलगी आहे, आणि आपल्याही घरात आई आहे. स्त्री जातीला पूजनीय मानणारा माणूस जगाच्या पाठीव कधी असंतुष्ट राहू शकत नाही. तो संतुष्ट राहणार जर त्यानं स्त्रीला मानलं तर. पण त्यानं किती धडपड करू द्या आणि घरातल्या स्त्रीचा अपमान करू द्या, माझा नारदाच्या गादीवरून शाप आहे. लय कष्ट करतो आणि घरातल्या बहिणीला, आईला उलट बोलतो, मारहाण करतो. जगाच्या पाठीव ती जात कधी सुखी होणार नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, असा अत्याचार जर झाला तर त्या पोरांनी लक्ष द्या जरा. असा अत्याचार जर झाला, अहो आता भोर नसरापूरला आलं म्हणजे आता पर घरात शिरलं. आतापर्यंत लांब होतं, दिल्लीला घडायचं, गुजरातला घडायचं, राजस्थानला घडायचं, केरळला घडायचं, पण आता कुठं आलं? आता उंबरठ्यावर आलं, आता घरात शिरायला लागलं, आता वेशीवर आला आपल्या. त्याच्यामुळं जाग व्हा पळस मंडळकर. अशा अत्याचाराच्या घटना झाल्या तर मेणबत्ती पेटवू नका. असा अत्याचारी माणूस भेटला तर त्याला पकडान चौकात त्याला उभा जाळा, तर मेणबत्ती पेटवायची गरज येणार नाही, हे लक्षात ठेवा. अशा अत्याचारी लोकांना एकच शिक्षा असते. राजा शिवाजी चित्रपट आलाय ना नवीन, काल 1 मेला. त्या चित्रपटात एक सीन आहे रांजाच्या पाटलाचा. ज्यावेळेला एका स्त्रीला हात घातला होता रांजाच्या पाटलानं, तर रयतेचे राजे छत्रपती शिवबाराजांच्या मातोश्री जिजाऊ मासाहेब विचारत होत्या त्या पाटलाला, पाटील तुमच्याकडनं चुकलं वाटतं? तर ते पाटील म्हणते, आम्ही काय वेगळं केलं?
तुम्ही सुद्धा बादशाची चाकर आहे आणि आम्ही बी बादशाची चाकर आहे. पाटील अहो पण हे चांगलं नाही, स्त्री जातीचा अत्याचार. नाही 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 नाही, बादशाह जे करतात तेच आम्ही करतो. आणि मग असं म्हणल्यानंतर बादशाह रांजाच्या पाटलानं उलटा शब्द वापरला मासाहेब जिजाऊसाठी. भोसलेबाई, काय शब्द वापरला? भोसलेबाई, अशा लय लय विद्वानाच्या गोष्टी आम्हाला सांगू नका, लय ज्ञान आम्हाला पाजू नका. राजे छत्रपती शिवराजे, अरे वीज जशी कडकडावी तसा महाराष्ट्राचा जाणता राजा कडाडला. म्यानातली तलवार बाहेर आली, राजाच्या पाटलाचा हात छेडला आणि हात काटून बाहेर पडल्यानंतर रांजाच्या पाटलाला काय शिक्षा द्या, तर राजे उमगले, याचा चौरंग करा आणि चौकात नेऊन बसवा. ज्या वेळेला याचे हातपाय काटलेले पाटील समाजातले लोक पाहतील, त्यावेळेला रयतेचे राजे म्हटले, समाजातल्या आया बहिणीवर हात टाकायचा तर लांबच, पण तिच्याकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत सुद्धा कोणाची होणार नाही. ही शिवकाळातला न्याय व्यवस्था होती, हे लक्षात ठेवा. आता न्याय व्यवस्था भंगार झाली आणि कोणाला न्याय मागता? अहो त्या भोर नसरापूरच्या चिमुरडीचा बाप डसडसा रडतोय आणि सगळ्याला विनंती करतो, जोपर्यंत माझ्या पोरीला न्याय मिळत नाही तोपर्यंत कोण्या राजकारण्याने माझ्या घराला पायच लावू नये. आणि बरोबर आहे त्याचं. लोक अशा गोष्टीचं सुद्धा जर राजकारण करत असतील तर तुमच्यातली माझ्यातली माणुसकी गेली कुठं? जाग व्हा. कोण्या भ्रमात जगता तुम्ही? उद्याचा दिवस तुम्हाला मला बघायला भेटेल की नाही याची गॅरंटी नाही. शासनाची व्यवस्था अशी आहे, त्या कांबळे नावाच्या नराधमानं ज्यानं अत्याचार केला त्यानं याआधी 2 घटना तशा केल्या, तरी शासनानं पॅरोल नावाच्या एका गोष्टीवरती त्याला बाहेर सोडले. पॅरोलवर. मला सांगा, अत्याचारी माणसाला शासन पॅरोलवर बाहेर सोडते म्हणजे त्याला पुन्हा अत्याचार करायला सोडतंय का, असा आमचा प्रश्न आहे. विठ्ठल अहो ही काळाची गरज आहे. आमच्या या बहिणी, सीएम फडणवीस साहेबांना मी काल मेल केला, लाडकी बहीण गरजेची नाही, आम्हाला सुरक्षित बहीण द्या. आमची बहीण सुरक्षित नाही, रस्त्यावर सुरक्षित नाही, ऑफिसमध्ये सुरक्षित नाही, शाळेत सुरक्षित नाही, मंदिरात सुरक्षित नाही. मग ती सुरक्षित कुठे आहे? तिच्या कुशीत नाही मी जन्म घेतला तर ती आमच्यासाठी सगळ्यात मोठी देवी आहे. लक्षात ठेवा. नानींची रूपा आठवा 10-5 मिनिटात, मग जे विठ्ठल घेऊ आपण. ही सुद्धा एक नारी होती. नारी ही स्त्री आहे. या स्त्रीनं लहानपणापासून कोणाकोणाची मनं जपली हो. स्त्री जातीला स्त्रीच व्हावं लागतं, तेव्हा कळतं तिला कोणाकोणाची मनं जपायची. हे आपलं काय होतं, आपण 2 दिवस स्टेटस टाकून भावपूर्ण श्रद्धांजली निषेध. काय निषेध करता? अत्याचार करणाऱ्याला पेटवा का, तर यांना बऱ्याच जणांची मनं जपावी लागतात. जन्माला आली तर बापाचं मन जपलं, त्याच्या मर्जीत वाढली. ज्यावेळेला लग्न जमलं, बापाला आवडत होता नवरदेव, हिला आवडत नव्हता, पण बापाच्या मर्जी खातर लग्न केलं, आईच्या मर्जी खातर लग्न केलं. सगळ्याची मनं जपली माहेरात. आणि सासरी गेली तर नवऱ्याचं मन जपते, सासूचं मन जपते, सासऱ्याचं मन जपते, दिराची मनं जपते. सगळ्याची मनं जपता जपता स्वतःकडे लक्षच दिलं नाही तिनं. अहो लहानाची मोठी झाली कधी, एका मुलाची आई झाली कधी आणि सासू झाली कधी, तिला कळलं नाही. बघता बघता तिच्या प्राप्त झालं, तिचं आयुष्य संपून गेलं. अहो मरणावर सरणावर झोपल्यावर तिच्या लक्षात आलं, आपण स्वतःसाठी जगणं विसरून गेलो. इतका त्याग जर एक स्त्री आपल्यासाठी करत असेल तर आपली एकच जबाबदारी आहे, आपण कीर्तनातनं लय ज्ञान पाजळायचं नाही की त्यांनी डोक्यावर पदर घ्यावा, त्यांनी डोक्यावर पदर घ्यावा. मी वेगळ्या विचाराचा महाराज आहे, गणेश महाराज. मी म्हणतो स्त्री जातीनं डोक्यावर पदर घेण्यापेक्षा पुरुष जातीनं त्यांच्याबद्दल मनात आदर घ्यावा. विठ्ठल आणि म्हणून आज या पिढीच्या विचाराची गरज आहे. नानी जेवपर्यंत होत्या ना तोपर्यंत 60-65 वर्ष जेवढं काही वय मिळालं त्यांनी या चिरंजीवाला 3 लेकीला शिकवलं असेल. आपल्या खिशाला लाखो रुपयाचा खळखळाट असावा पण त्यात गरीबाच्या रुपयाचा तळतळाट नसावा. कोण शिकवल असं? कोणी शिकवायचं नाही हो. गोड गोड घास देत असेल, स्वतः उपवाशी राहिली असेल आणि तुम्हाला तुमची पोटं भरण्यासाठी तिनं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढण रक्ताचं पाणी केलं असेल आणि ती माऊली आमच्यातनं गेली, आम्हाला दुःख होणार नाही का? हंबरून वासराले चाटती जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. हो आया बाया सांगत होत्या हो तुझ बातान, दुष्काळात मायेच्या माझ्या आटला होता पान. पिठामंदी 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 पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय,
गायनं वासराला जरी जन्म दिला तरी गायी वासरू चाडताना तुमच्या ध्यानात येईल आमची नानी आम्हाला अशीच जवळ घ्यायची. आता आठवण येईल, पण आठवण फक्त आभास देते, स्पर्श मिळत नसतो. पण नानींचे चिरंजीव, त्यांच्या तिन्ही लेकी, त्यांचे पतिराज. पती हा एका स्त्री जातीला जपणारा दुसरा बाप असतो. बाप असं का म्हणता? महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारानं स्त्री जातीचा गौरव केला, पण पती काही कमी नाही. पती आणि पिता या दोन शब्दात फक्त वेलांटीचा फरक आहे. तुमच्या लक्षात येते का? हे स्त्री जातीसाठी सांगतोय मी. तुमचं लग्न नव्हतं ना, झालं नव्हतं, त्यावेळेला तुमच्यावर प्रेम करणारा आणि तुमची काळजी घेणारा कोण होता? तर त्याचं नाव आहे पिता. जागाय ना तुम्ही? जेव्हा तुमचं लग्नच नव्हतं तेव्हा तुमची काळजी घेणारा तुमच्या घरात तुमचा पिता होता. आता पित्याची जबाबदारी संपली आणि पित्यातली वेलांटी पुढं तल लागली आणि त्याचा झाला पती. आधी पित्यानं जबाबदारी घेतली तुमची आणि पुन्हा लग्न झाल्यावर पतीनं जबाबदारी घेतली. आणि म्हणून आदरणीय नानींचे मालक, त्यांचे पतिराज, त्यांनाही दुःख झालं. आपल्या प्रपंचात लक्ष्मीच्या पावलांना आलेली आपली अर्धांगिनी आपल्याला सोडून निघून गेली. पण हे दुःख पचवता येत नाही, त्याच्यासाठी भगवान परमात्म्याचं भजन करावं लागतं. अरे हलाहल विष पचवणारे भगवान शिवजी होते, पण तो दाह शांत होण्यासाठी त्यांना राम 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 भजन करावं लागलं. विष आहे होते, पचत नव्हतं महादेवाला. विष पचवण्यासाठी साक्षात प्रभू महादेवानं राम 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 भजन केलं. तर तुम्हाला सुद्धा हे दुःख नावाचं गेल्या वर्षी विष झालं ना घरात कालवलं, तर तुमचंही दुःख कमी हो म्हणून तुम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं भजन करा. म्हणजे ते दुःखाचा विसर तात्पुरता पडेल. बाकी पृथ्वी तलावर आपण पाहुणे आहोत. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, दो दिन की जिंदगी है दो दिन का मेला, क्या लेके आया बंदा. काय घेऊन आलाय तुम्ही? लय घमेंडी जगू नका. बऱ्याच जणांना असा घमेंड आहे, खिलारी महाराज मी गेल्यावर मागचं कसं होईल, राजकारण्याला वाटतं मी गेल्यावर मागं कसं होईल, कीर्तनकारला वाटतं मी गेल्यावर मागं कीर्तन कोण करेल, गायक वादकाला वाटतं आम्ही गेल्यावर माग वाजवल कोण, गायन कोण करल, शूटिंग वाल्याला वाटतं मी गेल्यावर माग शूटिंग कोण करल, सोबदारला वाटतं मी गेल्यावर माग राजदोंड कोण धरल, शिंगवाल्याला वाटतं मी गेल्यावर माग शिंगाचं कसं होईल. कसंच होत नाही, फक्त आपण जाणं गरजेचं आहे. ध्यानात येते का तुमच्या? मी गेलो तरी माझ्या वाचनं संप्रदाय बंद पडणार नाही आणि तुम्ही गेला तरी तुमच्या वाचून काही बंद पडत नसतं. पृथ्वी तलावर प्रेम करा एकमेकावर, नाती जपा, माणुसकीचा आव आणू नका, माणुसकीला वाव द्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज आता स्मरण करा. पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या धनदारा, पुत्र जनबंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरणरी गा दिवाश. माया विघ्ने भ्रमला करी म्हणता मी माझे निघरे, तो संपत्तीचे वारे सासुकारे जाईल. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जाणार आहे. आजचा दिवस उद्या नाही, उद्याचा परवा नाही, परवाचा तेरवा नाही. एक एक क्षण जगा, एक एक क्षण जगा. हे बघा, एकमेकावर द्वेष तिरस्कार करू नका. कोण दिवस आपल्या जीवनात शेवटचा येईल सांगता येत नाही. वैर करूने कुणासी राग, धरूने कुणाचा, माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर करूने कुणासी राग, धरूने कुणाचा, हे पाप करी पुण्या येईला आज मुजरा मानाचा. माझ्या भावा बहिणीनो, माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर करूने कुणासी राग, धरूने कुणाचा, हे वैर करूने कुणासी
वैर करुणे कुणाशी राग धरुने कुणाचा राग धरुणे हे कुणाचा म्हणून पळस मंडळ ग्रामस्थ पवार परिवार त्यांचे आप्तेष्ट सगळ्याच्या चरणी माझा माथा टेकवतो. एखादा शब्द अपशब्द गेला असेल तर मायेच्या अंतकरणानं क्षमा करला अशी अपेक्षा व्यक्त करतो. बाकी या परिवारातली माय म्हणजे तुमच्यासाठी सर्वस्व होती. तुमच्या देवाऱ्यात जशी पंथी असते ना तशी घरातली माय असते. आता पंथी विजल्यावरती जसा अपशकून वाटतो, पंथी पुन्हा लावता येईल हो, पण गेलेली माय पुन्हा मिळवता येत नाही. पंथी स्वतः जळते, माय सुद्धा स्वतः झेजते. पंथी स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते, माय स्वतः कष्ट करते आणि इतरांना प्रेम देते. फार साधर्म्य आहे दोन्हीमध्ये. पण अशा पवित्र आईला परमात्म्यानं चरणाजवळ जागा द्यावी. आता सगळे तुमच्याकडं, पण खंत एका गोष्टीची आहे, जिच्यासाठी सगळं उभं केलं ती बघायला नाणी नाही ना. आता ज्यांच्यासाठी मंडप घातला, ज्यांच्यासाठी मोठा साऊंड लावला, ज्यांच्यासाठी महाराज आले, गायक वादक गुणवान आले, यूट्यूब चॅनल आला, सगळे आप्तेष्ट आले, जिच्यासाठी आम्ही हे सगळं आयोजित केलं ती माय आमच्यात नाही. माई रे माई रे तेरे बिन में तो अधूरा रहा. माई रे माई रे तेरे बिन में तो अधूरा रहा. जीना 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 रे उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए. जीना जीना उड़ा गुलाल माई तेरी चुनरिया लहराए. आई सर्वस्व आहे, आई प्रेम आहे, आई ममता आहे, आई मायेचा झरा आहे, आई वात्सल्य आहे, आई करुण आहे, आई श्रद्धा आहे, आई जिव्हाळा आहे, आई चिकाटी आहे, आई श्रद्धा आहे, अरे आई संस्कार आहे आणि आई सर्वस्व आहे. सगळ्या लोकांचे आभार मानताना म्हणले आता एक होईल. माझ्या पोरीच्या साखरपुड्याची चर्चा जशी महिनाभर चालली मीडियाला, तशी लग्नाची म्हणले कवन वर्षभर तरी चर्चा चालल. 100 एकरात एका बापानं लग्न लावून दिलं काल इंदोरीकर महाराजांनी. माझी विनंती, ट्रोल करणाऱ्या लोकांना माझा कीर्तनातनं सवाल आहे असा, तुमच्याही घरात मुलगी असेल, तुमच्याही घरात तुमची बहीण असेल, अरे त्यांना ट्रोल करताना म्हणता तुम्ही स्वतः सांगता लग्न साधी करा, पण कोणाला साधी करा? ज्याची ऐपत नाही त्यानं साधी करा. इंदोरीकर महाराज म्हणले ज्याची ऐपत नाही त्यानं कर्ज काढून मोठेपणा करू नका, पण ज्याची ऐपत आहे तो बाप लेकीसाठी सर्वस्व असतो, लक्षात ठेवायचं. ते म्हणले 3 महिन्याची माझी पोरगी होती तेव्हा मी दुसऱ्याच्या घरात ठेवायचो आणि मग दोघं नवरा बायको कीर्तनाला जायचो. लहान मुलगी रांगायला लागली, चालायला लागली, मोठी झाली. आमचे कृष्णा महाराज भगवानगडचे शास्त्री नामदेव बाबा त्यांच्याकडे शिकायला गेले. 2-2, 3-3 वर्ष म्हणले पोरांची आमची गाठ पडत नाही. अशा एकुलते एका लेकीसाठी बाप खर्च करणार नाही का? बरं, ज्याच्याकडे भरपूर आहे त्यानं खर्च केलाय, बिघडलंच कुठं? पण माझी संबंध महाराष्ट्रातल्या ट्रोल करणाऱ्या लोकांना विनंती आहे, इंदोरीकर महाराजांनी महाराज म्हणून त्या लेकीसाठी कालचा खर्च केला नाही. कालचा राजेशाही विवाह सोहळा हा महाराजाच्या पुरीचा नसून एका बापाच्या पुरीचा सोहळा, हे लक्षात ठेवा. तुकाराम 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 तुकाराम. आणि म्हणून पवार परिवाराच्या चिरंजीव, त्यांच्या सुनबाई, 7 नातवंडे, 3 लेकी, त्यांचे पती राजनानींचे आणि संबंध पवार परिवार सगळ्याला धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्या भागाचं भूषण मृदंग अलंकार मृदंग मार्तंड आमचे राम महाराज यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊन पोहोचलं. गोड स्वभावाचे मृदंग वादक आहे. या दोघा पिता पुत्रासाठी एकदा जोराच्या टाळ्या वाजवा. आपल्या अकलूज परिसर, इंदापूर तालुका या परिसरात महाराजांनी फार मोठं नावलौकिक कमावलेलं आहे आणि सध्या आमच्या फलटण तालुक्यामध्ये महाराज क्लास घेतात, ज्याच्या मृदंगाला हजारो विद्यार्थी ज्यांच्या माध्यमातून घडतात. ते आमचे सन्मित्र राम महाराज, त्यांच्या चरणी माझा माथा टेकवतो. हे बघा, मृदंग वादक मला रोज 2 भेटतात, सकाळ संध्याकाळ, पण मी ठराविक मृदंग वादकावर जास्त जीव लावतो. त्याला कारण आहे, वाजवता सगळ्याला येतं, कीर्तनकाराला काय लागतं हे थोड्या जणाला वाजवता येतं. कीर्तनकाराला फक्त मृदंग लागत नाही, कीर्तनकाराला माणुसकी लागते. कीर्तनकार, गायक, वादक, आप्तेष्ट, आयोजक यांना माणुसकी लागते. आणि हा पोरगा मोकळ्या मनाचा आहे, मोकळ्या मनाचा, दिलदार मनाचा राजा आहे. हा दिलखुलास व्यक्तिमत्व.
म्हणून आमचे राम महाराज नावाप्रमाणेच आहे. राम प्रभू एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. काय भाग्यवान मायबापाची कुस असेल हो. असं पोरग जन्माला घातलं, धन्य माता पिता तयाची. आणि योगायोगाची गोष्ट आहे. लेकरू मृदंग वाजवायला बसले आणि इकडे त्यांचे वडील पिताश्री गळ्यात टाळ घेऊन चाली म्हणतात. ही आदर्श पिता पुत्राची जोडी महाराष्ट्रानं पाहावी ही माझी विनंती आहे. आणि त्यांच्याही चरणी महाराजांच्या माथा टेकवतो. त्यांचा एक गोड आवाज आहे. वारकरी सांप्रदायिक चाली त्यांच्या माध्यमातून मला कीर्तनाला येताना लक्षात आलं. म्हणजे राम महाराजाचे वडील आमच्या अर्धांगिनीनं सांगितलं, म्हणले आमचे डांगे पाहुण्यांनी माने महाराजांचे वडील गोड गायन करतात म्हणले. माझा आज पहिला परिचय. तर अशा पिता पुत्राच्या जोडीला वंदन करतो. माझ्या समवेत आलेले आमचे गणेशजी महाराज शेलार युवा कीर्तनकार आहेत, गोडगळ्याचे धनी आहेत, त्यांनाही दंडवत प्रणाम. इकडं माझे सहकारी आदरणीय हरिभक्तपरायण काळे गुरुजी, आमचे सारथी अभिजित महाराज. हे बघा, जिथं झाड आहे तिथं सावली आहे, आणि जिथं मी आहे तिथं आमची अभिजित माऊली आहे. हे कळतं ना तुम्हाला? जिथं झाड असतं तिथं सावली असते, आणि जिथं संकेत महाराज असतात तिथं अभिजित माऊली असतात. आणि त्यांच्या चरणी माझा माथा, माझा जीवलक सखा आहे. आणि हे गुरुकुलचे विद्यार्थी दिसायला 5च दिसतात, पण तिकडं लय मोठा कार्यक्रम सध्या चालू आहे गुरुकुलला. 100 विद्यार्थी मोफत बालसंस्कार शिबिराला आले. दरवर्षी 1 मे ते 11 मे मोफत बालसंस्कार शिबिर असतं. आणि यादव महाराज घेतलेल्या पाकिटाचं काय करतो खिलारी महाराज? तर त्याचं उत्तर आहे, ज्ञानांकुर गुरुकुलच्या माध्यमातून 50 अनाथ विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. आणि म्हणून गरजू जर कोण विद्यार्थी असला पळस मंडळ परिसरात, तर त्याला थेट पवार पाहुण्यांशी संपर्क करून माझ्याकडे आणून सोडा. सगळं गुरुकुल त्याचा खर्च पाहतं, त्याचं राहणं खाणं शिक्षण. आणि म्हणून सगळ्या लोकांना आलेल्या पाहुणे मंडळीला धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाचं चित्रीकरण झालं ते ओम साई क्रिएशनचे सर्व चैतन्यजी मोहिते दादा, त्यांचे सहकारी आमचे रोहित दादा आणि त्यांचा संबंध परिवार, त्यांना धन्यवाद. इकडं माझ्या डाव्या उजव्या बाजूला ही 2 भावाची जोडी, एकदा जोरासाठी टाळ्या वाजवा, त्यांच्यासाठी टाळ्या येत्या. इकडं आमचे सन्मित्र आहेत, महाराष्ट्रातील नामवंत शिंगवादक विठ्ठलजी महाराज खिलारे आणि त्यांचे धाकटे बंधुराज, बरोबर ना? इकडं चोपदारकीच्या वेशात. हे सामान्य चोपदार नाही, दत्त चोपदारी करी तसे भगवान दत्तात्रय चोपदाराचं रूप आहे. पण विठ्ठल महाराज शिंग वाजवतात. महाराष्ट्रभर आम्हा तरुण कीर्तन करायला ते आवडते शिंग वादक आहेत. पण त्यांच्या चरणी माझा माथा, त्यांचे बंधुराज आदरणीय कृष्णा महाराज, त्यांच्या चरणी माझा माथा. आणि आलेल्या पाहुणे मंडळीला सूचना, सुंदर साऊंडवाले दादा, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा जोरात. गोड आवाज आहे. स्वरांजली मंडप मेडतकर बिसे पाटील, त्यांच्या चरणी. असा साऊंड असला की मग आम्ही 10-5 वर्ष जास्त जगणार. नाही तर काही साऊंड म्हणजे ट्रॅक्टरचा साऊंड आहे, ट्रॅक्टरचा. असा साऊंड, ट्रॅक्टरच्या साऊंडचा आवाज सगळ्याला येतो, फक्त ड्रायव्हरला येत नाही. तशा बऱ्याचशा सिस्टीम मी पाहिल्या, सगळ्या मंडपाला ऐकायला येतं, अख्ख्या गाव बसून ऐकतं, पण महाराजालाच कळत नाही. आणि बिसे पाटील तुम्हाला धन्यवाद. विनेकरी बाबा, विनेकरी बाबा आहेत, त्यांनाही दंडवत प्रणाम आहे. वडील आहेत, वा वा, विठ्ठल महाराजांच्या एकदा टाळ्या वाजवा, त्यांच्यासाठी धन्यवाद. आणि आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळीला विनंती, आता फुलाचा अभंग होईल, त्यानंतर आरती होईल. आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जाऊ नये अशी प्रेमाची आग्रहाची विनंती. विठ्ठल जय जय विठ्ठल.